नमस्कार मित्रांनो, चला चालू करूया ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ती भांडत असते, भांडायला बरं जमतो तुला. मग भांडणार नाही तर काय, तुम्ही बोलणार तर मग मी गप्प बसेल का? मग मग म्हणजे मी का ऐकून घेण्याची जेवढं क्षमता असेल तेवढंच ऐकू शकते ना, तिथून पुढे तर नाही ऐकणार. माझी चुकी नाही त्यात मी ऐकू शकत नाही. हो का? तू तर काल पिशवी घेऊन चालली होती ना. जायचं मला परत माघारी, पण मी विचार केले, म्हटलं माझं एक छोटं बाळ आहे, त्यात कसं की आताच आपण आयुष्य थांबवायचं म्हटलं तर नाही चालणार ना, काहीतरी पुढं करायचंय आपल्याला. मग काय जायचंच ना, तुला तर म्हटलं तुम्ही जा म्हणून. लाईफ जीवनामध्ये काहीतरी अशी चढउतारपणा येतच असतात. हो का? मग तू तर जाणार होती ना. नागपूर म्हटले, सासूबाई म्हटल्या चला आपण बसून बोलू, काय झालं. हां, मग काय झालं बोलणं तुमचं? आईने मला समजून सांगितले, त्यामुळे मी त्यांचे थोडं ऐकून घेतले. म्हटलं चला आपल्याला कुणीतरी सांगतात चांगले म्हटल्यावर आपण लगेच मोठे निर्णय घ्यायचे नसतात. हो, मग जायचं होतंच ना तू. त्यामुळे थांबलेली. मला वाटलं गेली का ना, मी रात्री आलो तर मला वाटलं गेली का ना तू. नाही, बॅग बिग भरून बसली होती. हा बसले होते, पण तेच सासूबाई बोलल्या त्यामुळे मी शांत बसले. जायचं ना, मी तर वाट बघू ना तू कधी जाते ती. पण माझा एक छोटा मुलगा आहे, त्यामुळे मी कुठलंच पाऊल पुढं करू शकत नाही मुलाकडे बघून. त्यात तुमचं काही नाही. बर. हाय हॅलो फ्रेंड्स, मी प्रांजली. माझ्या फर्स्ट आणि सेकंड ब्लॉगला जसे तुम्ही प्रेम दिले तसंच अजून माझ्या नेक्स्ट ब्लॉगला सुद्धा प्रेम द्या, आणि असंच तुमचं सबस्क्राईब, लाईक आणि प्रेम राहू द्या. आणि जर माझं काही चूक वाटत असेल त्यासाठी कमेंट करा. आणि मला तुमच्यावर खूप विश्वास आहे की तुम्ही मला भरभरून प्रेम द्याल. त्यासाठी मी अजून कॉन्फिडन्स वाढवेल आणि नवीन व्हिडिओ काढण्यास सुरुवात करेल. तसंच तुमचं प्रेम राहू द्या, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि वेट करा त्या नेक्स्ट ब्लॉगची. बाय बाय.